ये शिरवल हमारी उंगलियों के निशाने पर। जी नवाब साहब, हम कल तक यहां पहुंच जाएंगे अगर किसी ने रोका नहीं तो। रोकेगा कौन हमें कारतलब खान? कौन रोकेगा हमें? वो काफिर, उसमें है इतनी हिम्मत जो नवाब शाइस्ते खान की मुगल फौज को रोक सके? जी नहीं हुजूर। बंगाल से लेकर अफगान तक हमसे मुकाबला करने वाला आज तक कोई पैदा नहीं हुआ। खता मुआफ करना नवाब साहब, कल हम शिरवल तक पहुंच जाएंगे। कारतलब खान, उंगली रोकना सीखो, उंगली से मसलना सीखो, चुटकी बजाना सीखो। जी नवाब साहब। नवाब साहब, पूछना ये था कि समझो हम शिरवल पहुंच गए, लेकिन आगे क्या? मतलब हमारी फौज का रुख किस तरफ होगा? कारतलब खान, मेरी उंगली का रुख किस तरफ है? राजगढ़। बिल्कुल सही पहचाना, राजगढ़। लेकिन राजगढ़ तो स्वराज की राजधानी है। कहाँ का राजा और कहाँ की राजधानी? अब क्या झोपड़ियों को भी महल कहोगे? राजधानी तो दिल्ली है और राजा आलमगीर औरंगजेब। जी नवाब साहब। जब मैं एक उंगली राजगढ़ पे रोकता हूं तो दूसरी उंगली भी इशारा दे रही है पन्हाले की ओर। और मुझे पन्हाले के साथ सिवा भी चाहिए। लेकिन नवाब साहब, वहां तो सिद्धि है। बेचारा कब से बिल्ली की तरह आंखें लगाए बैठा है पन्हाले की ओर। उससे कहो उसकी मदद के लिए असली शेर आ रहा है। एक दहाड़ लगाऊंगा तो सिवा हाथ बांध के दौड़ा चला आएगा। खलीता भेजो उसे और कहो सुरमा कारतलब खान 50,000 की फौज के साथ वहां आ रहा है और हम जाएंगे राजगढ़। पंता, कान्होजी बाबा, पंता, कोणी आहे का? काय रे, काय झालं? शाहीसागर राजगडाकडे मोहरा वळवतोय अशी खबर आहे। काय? वय, एक तुकडी शिरवळवरून उतरवळी पावतरीहून परत माघार फिरली। तेव्हा नागेश्वरा, काय करावं काही सुचत नाही। कोण असेल हा मोगल सरदार? कोणाला पाठवलं असेल औरंगजेबाने? कोणीतरी मातब्बरच असणार। हो, पण त्याचं नाव तरी कळायला पाहिजे ना। राज लांडग्याला नाव कुठं असतं? लांडगा हा लांडगाच, त्याची बैमानी, त्याचं क्रौर्य, त्याचा धर्म एकच। ते तर झालंच बांधल, पण हा लांडगा येताना झुंड किती घेऊन आलाय, त्याची फौज किती आहे, आणि लांडगा शेतात घुसलाय म्हणजे स्वराज्यात नेमका कुठे आहे काही काही कळायला मार्ग नाही। मोठी गंभीर परिस्थिती आहे। अहो, याआधी असा पेच मी पाहिला नव्हता। हो ना, म्हणजे आम्ही इकडे पन्हाळ्यावर अडकून पडतो आणि तिकडे आमची रयत उघड्यावर। तो आलेला लांडग्यांचा कळप गावांची नासधूस करणार, रयतेचं जगणं हराम करणार, गडकोट ताब्यात घेणार, जो काही उत्मात करायचा, जो काही हायदोस घालायचा तो घालणार। हे झालं, पण सरदार कोण आलाय त्यावर हा धिंगाणा अवलंबून असणार। नाही बांधल, आमचा त्या औरंगजेबावर अजिबात भरोसा नाही। आम्ही जेव्हा अफजल खानाला भेटायला गेलो होतो ना, त्याच्या 2 महिने अगोदर या औरंगजेबानं त्याच्या सख्ख्या भावाचा दाराचा मुर्दा पाडला होता। हा औरंगजेब आपल्या सरदाराला देऊन देऊन वेगळा काय आदेश देणार? जो काही आदेश दिला असेल तो भयंकरच असणार। काही नाही, स्वराज्य दुहेरी संकटात सापडलंय, त्यामुळे काहीही करून पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडायलाच हवं। हे झालं, पण बादल आम्हाला एकट्या सिद्धीची किंवा एकट्या औरंगजेबाच्या सरदाराची भीती वाटत नाही।
परंतु यदा कदाचित आदिलशाह आणि मोगल एक झाले तर यापूर्वी असं एकदा घडलं होतं। आदिलशाह आणि मोगल एकत्र झाले आणि माहुलीचा संग्राम झाला आणि आमच्या आबासाहेबांना सह्याद्री सोडावा लागला। या दोघांनी एकत्र येऊन आमच्या आबासाहेबांचं स्वराज्याचं स्वप्न चिरडून टाकलं। कदाचित हे दोघे एकत्र येऊन पुन्हा तीच परिस्थिती तर ओढवणार नाही। आता काय करायचं औषध? शास्त्र खान राजगडाकडे बोट टाकून डोळे वटारून बघायला लागलाय। आम्हासही तीच चिंता लागली आहे। औसे सिद्धीनं राजांना पन्हाळ्यावर रोखून धरलंय। या संधीचा फायदा घेऊन शाहिस्तेखान राजगडावर चालून येतोय। गनीम आहे, चालून येणारच। प्रश्न आहे तो आपल्या तयारीचा। आपण तर कवा बी लढायला तयार होतो औषध। खरं आहे कान्होजीराव, परंतु काही लढाया न लढता जिंकायच्या असतात। साहेब, ही लढाई सुद्धा अशीच जिंकावी लागेल, कारण शास्त्रखानाच्या लागभर फौजेसमोर आपला घात होण्याचा संभव अधिक। त्यासाठी काय करावं लागेल? इच्छाशक्तीला हाक मारायची, धैर्यास थांबून ठेवायचं, शौर्यास हाताशी घ्यायचं, निर्धारावर ठोकलेली मान ढिली पडू द्यायची नाही, बुद्धी तेज ठेवायची आणि लढाई जिंकायची। तरी बी लाखाची फौज, अहो कठीण वाटते। हे मोठं संकट आहे हे। संकट जेवढं मोठं तेवढी मोठी संधी। पंत, राजगडाची तयारी किती आहे? 1 वर्ष हसत झुंजतील राजगड। उत्तम। एकदा का पावसाळा लागला की पन्हाळ्याचा वेढा विस्कळीत होईल आणि राजेंना सुटकेसाठी संधी मिळेल। तोपर्यंत शाहिस्तेखानास रोखायला हवा, किमान त्याची चाल मंदावेल याचा बंदोबस्त करावा लागेल। त्यासाठी छुपे हल्ले करावे लागतील। त्यानं शास्त्रखानाच्या फौजेची दमछाक होईल। हा झाला बाहुबलाचा डाव, आता बुद्धिबळाचा। आपल्या मनात काय विचार आहे औसाहेब? कसं सोडवायचंय राजांना इथून? हा प्रश्न उभा राहिला ना, मतीच गुंग होते बघा। अहो बांधल, सर्वांची परिस्थिती तीच आहे। तरी नशीब आपण पन्हाळ्यासारख्या मोठ्या किल्ल्यावर आहोत। खरंय, 5-6 हजार माणसं पोसायची ताकद आहे, म्हणून भीती नाही। भीती नाहीच। राजे, भीती नाहीच आपल्याला, कारण गडावर 50-60 तोफा आहे, मुबलक दारुगोळा आहे, पुरेसा धान्य साठा आहे। तरी प्रश्न उरतोच, पन्हाळ्यावर अडकून तरी किती काळ राहायचं? अहो त्या सिद्धीचा वेळा दिवसेंदिवस भक्कम होत चाललाय। गडावर मारा बी तिकट केलाय त्यानं आता। बांधल, त्याचा मारा आपण मोडून काढतोच आहोत, परंतु आम्हाला काळजी आहे ती एका वेगळ्याच गोष्टीची, रयतेची। आपण इथं पन्हाळ्यावर अडकून पडलेलो असताना तिथं स्वराज्यावर मोगलांचं आक्रमण झालं। नाही म्हटलं तरी आऊसाहेब धास्तावल्या असतील, रयत घाबरली असेल। योगानं आलंच राजे। म्हणूनच पन्हाळ्याच्या वेढ्यातून लवकरात लवकर बाहेर पडलंच पाहिजे। पण बाहेर पडणार कसं? शाहिस्तेखानाच्या छावणीत वकील पाठवावा, गरज पडल्यास तुम्ही स्वतः जावं, खानाकडे काकुळती करावी, मुलूक आणि माणसांच्या सलामती करता याचना करावी, बदल्यात रोख रक्कम आणि 2 लाख होनांचा मुलूक देण्याची तयारी दाखवावी। परंतु औसाहेब, शाहिस्तेखान एवढ्यानं पाघळणार नाही। नाही,
परंतु तो बुचकळ्यात नक्कीच पडेल. न लढता जे मिळतंय ते हासिल करावं का फौज खर्ची करून पुढे चाल करावी, हा पेच आपणच त्याला पाडायचा. म्हणजे तो गोंधळून जाईल. वय वय गोंधळून जाईल त्यो. आणि शरणागतीच्या खबरेनं त्याची फौज सुस्तावेल, त्यांची चाल मंदावेल आणि आपल्याला थोडी उसंत मिळेल. तोपर्यंत आपण राजेंची सुटका करू. एक विचार मनात आलाय. सिद्धीला भेटीचा प्रस्ताव पाठवायचा. म्हणजे आम्हीच जाणार सिद्धीला भेटायला. राजा तुम्ही? नाही 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 नको. अहो राजे आदिलशाही फौज आधीच चिडली आहे. बाजी, ती कल्पना आहेच, पण तरीही सिद्धी समोर भेटीचा प्रस्ताव ठेवायचा. भेटीचा प्रस्ताव म्हणजे? आणि राजा कोण घेऊन जाणार? गंगाधर पंत. मी? होय, तुम्ही. तुम्ही आमचे वकील म्हणून सिद्धीकडे जाल. सिद्धीकडे शरणागती मागाल. शरणागती? होय, शरणागती. आणि गंगाधर पंत, जाताना सिद्धीचे डोळे दिपतील असा नजराणा सुद्धा घेऊन जा. काय वासरासाठी चारा काय? हुजूर, सिवा का वकील आ रहा. गंगाधर पंत. वकील? सुना है सिवा के वकील भी सिवा की तरह दगाबाज होते हैं. जी, मुझे तजुर्बा है. ये वकील फरेबी होते हैं. पर आता ही फरेबी आणि दगाबाजी चालायची नाही सिद्धी हुजूरांच्या समोर. तो हुजूर, उसे इजाजत दी जाए. इजाजत है. मी वकील गंगाधर पंत. नाम बाद में बताओ, पहले काम बताओ. राजांना आपल्याविषयी नितांत आदर असल्यामुळे ते आपल्याशी समेट करू इच्छितात. बहुत खूब. सिवा जंग के पहले ही हार मान बैठा. ठीक है पंत. और कुछ? काय नाही, आपण राजांवर तोफा डागल्यात, पण राजांनी मात्र आपल्यासाठी तोफा पाठवलाय. त्यांचा स्वीकार करा. बहुत खूब. अजून एक विनंती होती हुजुरांच्या चरणी. फरमाइए. राजे खाजगीत आपली गळाभेट घेऊ इच्छितात. जैसे अफजल खान की ली थी. हाथ में बागनक और दिमाग में धोखा. पंत, उस मुलाकात का गवाह फाजल खान यहां मौजूद है. हुजूर, दक्कन की मुहिम पर आए हुए सरदार शाइस्ते खान से खलीता आया है. बेअदब, तमीज सीख लो. शाइस्ते खान? पंत, तुम बाहर खड़े रहो. जी हुजूर.
शाहिस्ता खान म्हणजे इतके दिवस जो लांडगा छळतोय तो हा आहे तर मोगली आक्रमणाचा सेनापती शाहिस्ता खान आहे तर फारच महत्वाची खबर अचानक हाती लागलेली आहे. शाइस्ता खान का खलीता भी अभी आना था इस सिवा के वकील के सामने. कैसा इत्तेफाक है हुजूर, यहाँ सिवा का वकील सिवा के हथियार डालने की बात कर रहा है और वहां उसी वक्त शाइस्ता खान का खलीता भी आ जाता है. दाल में जरूर कुछ काला है. अब होगा ऐसे, ये शाइस्ता खान यहाँ तशरीफ लाएगा और उसी वक्त सिवा हथियार डाल देगा. मतलब मेहनत करे हम और कबाब खाइए नवाब, और उसे क्या, वो तो खुशी खुशी लिख देगा देखो मेरी करतूत. यहां सिद्धि जौहर महीनों से डेरा डाल के बैठा है, लेकिन जैसे ही मैं पनहला पहुंचा सिवा डर गया. बिना जंग के हथियार डाल दिए उसने. मिल गई फतेह. मतलब फतेह की सारी मलियत शाइस्ता खान के नाम होगी. पर त्याचा शिवाला काय फायदा? अगर मिली भगत है तो शाइस्ता खान शायद सिवा की जान बख्श दे, या फिर कुछ इलाके उसके लिए छोड़ दे जो हम नहीं छोड़ते. और मुगल सल्तनत के सामने आदिल शाही सल्तनत ये सब कुछ खामोशी से मान भी लेगी. ये सिवा बड़ा चालाक चुआ है. फाजल, सिवा के वकील को अंदर लाओ. जी हुजूर, काय बी होऊ द्या, पर तुमचा अफजल खान होऊ देऊ नका. क्या अफजल? कारण त्याची सुरुवात वकिलापासूनच होती. हुजूर, काय विचार झालाय आपला भेटीबाबत? म्हणजे राजेश शरण येण्याआधी लवकरात लवकर गळा भेट घ्यावी हुजूरांनी. गिरफ्तार कर लो इसे. मला हुजूर, खामोश, ले जाओ. हुजूर, हुजूर. अफजल खान, आज के आज इस खलीते का करारा जवाब जाने दो शाइस्ता खान के पास. हुजूर साहब, आदिल शाही के सरदार सिद्धि से खलीता हासिल हुआ है. क्या लिखा है सिद्धि ने? पढ़ो. आप जहां हो दुरुस्त हो, यहां आने की तकल्लुफ ना उठाए. बस इसी तरह आप अपनी सल्तनत का काम करते रहे और हम हमारा करेंगे. खुदा की मेहरबानी से हम जरूर कामयाब होंगे. आप हमारी फिक्र ना करें. लालची है सिद्धि, बहुत लालची है. पूरी की पूरी दौलत अकेले निकलना चाहता है. दिल साफ नहीं उसका. छोड़ो, अब उसे मदद करने की कोई जरूरत नहीं. उसे अपनी लड़ाई खुद लड़ने दो. वैसे भी हमें गोश्त पसंद है. हड्डियां हम कुत्तों के लिए छोड़ देते हैं. पनाला की हड्डी सिद्धि जौहर को चबाने दो. वाह नवाब साहब वाह. 100 बात की एक बात. हम पूरे स्वराज को खा जाएंगे. रंग बदल देंगे इस पूरे स्वराज का. भगवे से हरा कर देंगे. सिर्फ 3 महीनों के अंदर
स्वराज का ये मुल्क हमारी उंगलियों पे नाचेगा और हम इसे नाचने के लिए मजबूर कर देंगे हमारी इन उंगलियों पे।